नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला शाही बिर्याणी मसाला कसा तयार करतात आणि त्याला लागणारं साहित्य सांगते। तर सर्वात प्रथम आपण शाही बिर्याणी मसाला तयार करायला सुरुवात करूया। त्यासाठी 4 टेबलस्पून धणे निवडून घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून साधं जिरं, 2 टेबलस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून काळं मिरी, 4 टेबलस्पून शाही जिरं घेतलं, 8 मसाला वेलची, 8 चक्रफूल, 4 इंच दालचिनी, 2 टेबलस्पून लवंग, 2 टेबलस्पून दगडफूल, 4 जावित्रीची फुलं, 28 हिरव्या वेलची, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, अर्ध जायफळ, अर्धा चमचा हळद, 23 बेडगी मिरच्या देठ काढून घेतलेली आहेत, 5 ते 6 तेजपत्त्याची पानं घेतली, 8 गुंटूर मिरच्या देठ काढून घेतले, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 तुकडा निमकी जड घेतलेला आहे। याने बिर्याणीला छानपैकी फ्लेवर येतो। हे सर्व खडे मसाले भाजून घेण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे। पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये चक्रफूल, मसाला वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, लवंग, जावित्रीची फुलं, जायफळ, कसुरी मेथी, दगडफूल हे सर्व खडे मसाले पॅन मध्ये भाजून घेत आहे। छानपैकी भाजून झालेले खडे मसाले मी ताटामध्ये काढून घेत आहे। ह्या गरम पॅन मध्ये काळं मिरी, बडीशेप, धणे, जिरं, शहाजिरं हे सर्व एकत्र भाजून घेते। हे भाजून झालेले काळं मिरी, बडीशेप, धणे, शहाजिरं, जिरं त्याच ताटामध्ये काढून घेते। आता पॅन मध्ये मी मिरच्या भाजून घेत आहे। मिरच्याही छानपैकी भाजलेल्या आहेत, त्याही त्या ताटामध्ये काढून घेते। आता त्याच पॅन मध्ये तेजपत्ता भाजून घेत आहे। तेजपत्ताही भाजून झाल्यानंतर त्याच ताटामध्ये काढून घेत आहे। पॅन मध्ये गुलाबाच्या पाकळ्याही शेकवून घेत आहे। गुलाबाच्या पाकळ्याही त्याच ताटामध्ये काढून घेत आहे। आणि आता हळद आहे तीही भाजून घेते। भाजून झालेली हळद त्याच खड्या मसाल्यांमध्ये काढून घेत आहे। निमकी जड भाजून घेण्यासाठी गॅसवर पळी गरम करत ठेवलेली आहे। ह्या पळीमध्ये थोडं तेल घेऊन त्या तेलामध्ये नेमकी जड छानपैकी भाजून घेत आहे।
नेमकी जड छानपैकी भाजल्यानंतर ताटामधल्या खड्या मसाल्यांमध्ये ती काढत आहे. सर्व खडे मसाले थंड झाल्यावर मिरच्यांचे तुकडे करून घेतले, तसेच नेमकी जड फोडून घेतली आणि मसाला वेलची सोलून घेतलेली आहे. हे सर्व खडे मसाले आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतत आहे. अर्धा चमचा मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे. सर्व खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत. खमंग आणि रुचकर असा शाही बिर्याणी मसाला तयार झालेला आहे. आपणही तो करून पाहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावं, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.